श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तत्वज्ञान हे वेगळं असतंय. कोणी वागायचं कसं शिकवत असतं, तर कोणी जगायचं कसं हे शिकवत असतं. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागं काही ना काही हेतू असतोय. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात, तर काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जात असतात. श्रोते हो, काही जण आपला नुसता वापर करून घेत असतात, तर काही विशेष लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या मनशांतीला प्रथम प्राधान्य द्या. अनावश्यक दबाव, नको त्या गोष्टी आणि तात्पुरत्या नात्यापासून स्वतःला दूर ठेवा. तुम्ही तुमचं काम करत राहा. कोणाचं खेळणं बनू नका. स्वतःच्या अस्तित्वाची किंमत करा. परिस्थिती ही किती अवघड असो, जो आत्मविश्वासानं खंबीरपणे उभा राहतो तोच टिकत असतो. बाप कसाही असला तरी त्याचं असणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय जगणं हे खूप कठीण असतं. आकाशा एवढं विशाल मन करण्याची क्षमता ही पुरुषांपेक्षा बायकांकडे जास्त असते. आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नाही, पण काही अपूर्ण इच्छा सुद्धा जगण्याची प्रेरणा देणाऱ्या असतात. मुक्कामाचं ठिकाण गाठण्यासाठी किती मैल उरले आहेत हे सांगणारे दगड जोपर्यंत दिसत असतात तोपर्यंत प्रवासाची उमेद वाढत राहते. अपमान होऊन सुद्धा आपण त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो, यालाही प्रेमच म्हणत असतात. आवश्यक तेवढंच नम्र व्हा, कारण अनावश्यक नम्रपणा इतरांचा अहंकार वाढवत असतो. कधी कधी प्रेमाचं लहान कृत्यही एखाद्याच्या मनातील सर्वात मोठी जागा घेऊ शकतं. आज घेतलेला कठोर निर्णय हा उद्या भाग्योदयाचा सूर्योदय ठरत असतो. नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते आणि स्विमिंग पूलामध्ये पोहण्याला फॅशन वाटते. गरीबाला 1 रुपया दान नाही करू शकत आणि वेटरला मात्र 10 रुपये टिप देण्यात मोठेपणा वाटतो. पंक्तीत बसून जेवणं ही जुनी पद्धत वाटते आणि पार्टीत खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते. बहीण काही मागत असेल तर फालतू खर्च वाटतो आणि गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य समजलं जातं. गरीबाकडून भाजी घेण्यात कमीपणा वाटतो आणि शॉपिंग मॉलमध्ये आपला खिसा रिकामा करण्यात अभिमान वाटतो. मनाचा मनावर ताबा असावा, परंतु कोणाचा मोह नसावा. मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं, फक्त आपल्या असण्याचा कोणाला त्रास होऊ नये एवढीच काळजी घ्यायची. नातं तोडलं नाही पाहिजे, पण जिथं किंमत नाही तिथं निभावलं सुद्धा नाही पाहिजे. कुत्रे मार खाऊन सुद्धा
इमानदार राहतात आणि माणसं जीव लावून सुद्धा गद्दारी करतात। मला आज जगू द्या सगळ्यांसाठी, उद्यापासून मी जगेन माझ्यासाठी। अशी कित्येक वर्ष गेली, पण उद्या कधी आलाच नाही आणि प्रत्येक स्त्री स्वतःसाठी कधीच जगलीच नाही। दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्या नाही, बऱ्याचदा आपली ठिगळं बोजवता येतात। माणूस गमावणं हे सर्वात मोठं दुःख, आणि त्यापेक्षाही मोठं दुःख म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं। जिथं आपली वाट बघितली जाते तिथं जाण्याचं सुख काही औरच असतं। कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ ही प्रत्येकाची येत असते। एखाद्या व्यक्तीवर जर मनापासून प्रेम असेल तर अंतर किती असू द्या, त्या व्यक्तीवरचं प्रेम कधीच कमी होत नसतं। भावना महत्वाच्या असतात, ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नसतो। आपलं मन हे ज्यांना ओळखता आलं नाही ती लोक आपल्या शब्दांनाही ओळखत नसतात। ओझेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्या माणसांचा विसर पडतो। घराला घरपण देणं म्हणजे घराला रंग देण्या इतकं सोपं नसतं। त्यासाठी तिला कित्येकदा स्वतःचं अस्तित्व पणाला लावावं लागतं। समजून घेणाऱ्या व्यक्तीला समजून घेणारी व्यक्ती कधीच भेटत नसते। जो सर्वांसाठी असतो, दुर्दैवानं त्या व्यक्तीसाठी कोणीच नसतं। कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नसतं, आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नसतं। डोळ्यातून बाहेर निघालेलं अश्रू हे कधी खोटं नसतात, कारण जेव्हा कोणी जवळचं समजून घेत नसतं तेव्हाच ते बाहेर येत असतात। वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो। कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच। म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे। गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं असतं। तुम्ही जगाला फसवा, पण आपल्या माणसाला कधीच फसवू नका, कारण फायदा हा संधीचा घ्यायचा असतो, विश्वासाचा नाही। प्रत्येक कुटुंबात असा एक जण असतो जो कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली गरिबीची साखळी तोडतो, जो पारंपरिक चौकटीतून बाहेर पडतो। तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती तुम्ही बना। विचार बदलावं लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल।